इमॅजिन करा की तुमचे पिरियड सुरू आहेत, पण पिरियड्स दरम्यान तुम्ही पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पन असं काहीही वापरत नाही आहात. तुम्ही जशी रेग्युलर पॅन्टी घालताना तशीच पॅन्टी तुम्ही घालताय. ऐकून थोडा विचित्र वाटला ना? पण आजचा आपला व्हिडिओ याच विषयावर आहे. येस, पिरियड पॅन्टी नावाचा प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता पिरियड पॅन्टी म्हणजे नेमकं काय, हा प्रकार नेमका काय, पिरियड पॅन्टीचा उपयोग काय, पिरियड पॅन्टी खरंच फायदेशीर ठरते का, हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर 1, पिरियड पॅन्टी म्हणजे काय आणि पिरियड पॅन्टी लावल्यावर पॅड लावण्याची गरज लागते का? आता पिरियड पॅन्टी दिसताना अगदी रेग्युलर पॅन्टीसारखीच दिसते, पण यामध्ये मायक्रोफायबर पॉलिस्टर फॅब्रिक असतं, ज्यामुळे ही पॅन्टी तुमच्या पिरियड्सचं रक्त जे आहे ते अगदी व्यवस्थित शोषून घेते. त्यामुळे ही पॅन्टी घातल्यावरती पॅड लावण्याची गरज लागत नाही. पिरियड पॅन्टमध्ये ना लिक्विड ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता जास्त असते. या पॅन्टीच्या आतमधून ना पॅड लावण्यात आलेलं असतं, जे स्ट्रिप्सच्या मदतीने तिथे आत टिकून राहतं आणि या अंडरवेअरवरती सुद्धा मुलायम असं कापड लावण्यात आलेलं असतं, ज्यामुळे पिरियड्स दरम्यान तुम्हाला कोणतेही रॅशेस किंवा कोणतंही स्किन इरिटेशन होत नाही. नंबर 2, आता पिरियड पॅन्टीचे फायदे काय? तर पहिला फायदा म्हणजे बऱ्याचदा काय होतं, पॅड आपल्याला व्यवस्थित प्रोटेक्शन देत नाही, राईट. हे पॅड बऱ्याचदा सरकतं, ज्यामुळे तुमची अंडरवेअरसुद्धा खराब होते, कारण लिकेज होतं. पण पिरियड पॅन्टी घातल्यावर तसं काहीच टेन्शन राहत नाही, कारण तुम्ही जशी अंडरवेअर रेग्युलरली घालतात तशीच ही पिरियड अंडरवेअर असते आणि आपण जशी नॉर्मल अंडरवेअर घालतो तशीच ही पॅन्टी घालायची असते. त्यामुळे कपडे खराब होत नाहीत आणि अगदी हेवी फ्लो असताना सुद्धा ही पॅन्टी तुम्ही कोणतीही काळजी न करता आरामात वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करताना वगैरे सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटतं यामुळे. आता दुसरा फायदा म्हणजे पॅड लावल्यावर बऱ्याचदा रॅशेस येतात, स्किन इरिटेट होते, असं काहीतरी टोचल्यासारखं सतत फील होत राहतं, राईट. पण पिरियड पॅन्टी नॉर्मल अंडरवेअरसारखीच असते आणि यामुळे स्किनला कसलाही त्रास होत नाही, खूप कम्फर्टेबल वाटतं. ऑल्सो ही पिरियड पॅन्टी रक्त खूप लवकर शोषून घेते आणि नेहमी कोरडी राहते. सो तुम्हाला कितीही ब्लड फ्लो झाला तरी ही पॅन्ट ओली होत नाही, अगदी ड्राय राहते, जी खूप चांगली गोष्ट आहे. पिरियड पॅन्टीचा तिसरा फायदा असा की सॅनिटरी पॅड्स इको फ्रेंडली नसतात, पण पिरियड पॅन्टी इको फ्रेंडली असते आणि एक पॅन्टी तुम्ही 3 ते 5 वर्ष आरामात वापरू शकता. ती 3 ते 5 वर्ष आरामात टिकते. त्याचसोबत पाळी दरम्यान पिरियड पॅन्टीमधून दुर्गंध सुद्धा येत नाही. आता नंबर 3, पिरियड पॅन्टी नेमकी वापरायची कशी? तर जसं मी आधी सांगितलं, जशी आपण नॉर्मली पॅन्टी घालतो ना तशीच ही सुद्धा पॅन्टी तुम्हाला घालायची असते आणि या पॅन्टीज रियुजेबल असतात, त्यामुळे त्यांना तुम्ही थंड पाण्याने धुवू शकता. सर्वात आधी म्हणजे धुण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी थंड पाण्याच्या मदतीने तुम्ही ही पॅन्टी स्वच्छ करू शकता आणि मग त्याला डिटर्जंटने किंवा साबणाने तुम्ही धुवू शकता. फक्त गरम पाण्यात तिला तुम्ही धुवू नका किंवा वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा तिला धुवू नका. नंबर 4, आता पिरियड पॅन्टी किती वेळ वापरता येते? तर जास्तीत जास्त 12 तास तुम्ही ही पॅन्टी वापरू शकता. ऑल्सो या पॅन्टीमध्ये वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल असतात, जसे की स्मॉल, मीडियम, लार्ज वगैरे. तर तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही ही पॅन्टी विकत घेऊ शकता. सो येस, अशा पद्धतीने पिरियड पॅन्टीबद्दल आपण आज सगळं काही जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर पिरियड पॅन्टी ऑलरेडी वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ऑल्सो पिरियड पॅन्टीबद्दल तुमची जर काही क्वेरी असतील, तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच व्हिडिओजसाठी लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे लोकमत सखीच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहताय तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला आत्ताच फॉलो करा. I shall see you all in my next video. Until then, keep watching Lokmat Sakhi.